मध्ये सुद्धा त्यांनी आपल्या संघासाठी खूप चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजी करून एक मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता. आणि आता त्यांच्यासमोर तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे मयूर. आणि सुंदर चेंडू आणि हा सुंदर चेंडू मयूरचा निर्धाव स्वरूपाचा. वैभव सरांना संमतीला नाही. पुढचा चेंडू मयूरचा वैभव सरांसाठी. मयूर तयार, वैभव सर सुद्धा तयार. वैभव सरांचा पुढचा चेंडू मयूरचा पुढे चेंडू आणि हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि हा झेल, सुंदर झेल निखिल कडून आणि सुंदर विकेट मयूरची. हा लीडर फलंदाज आकाश मैदानात दाखल. षटकारांची आतिषबाजी करण्यासाठी तयार. केतन आणि आकाश एक एवन जोडी. चिंचवली सोमजाई चिंचवलीची एवन जोडी मैदानात. आकाश स्ट्रायकर फलंदाज, हा लीडर फलंदाज आणि तितका ताकदीचा गोलंदाज मयूर. आकाशसाठी पुढचा चेंडू घेऊन आणि हा पुन्हा एकदा एक गुड चेंडू, चांगला चेंडू. समजलं नाही आकाशला, एक फिरकीचा जादूगार मयूर समोर उभा आहे आणि तुम्हाला तितक्या सोप्या पद्धतीने तो घेऊन देणार नाही. एक चांगला गोलंदाज आहे मयूर. पुढचा चेंडू मयूरचा आकाशसाठी. आकाश पण सुंदर फलंदाज करतो आणि हा चेंडू आकाशचा आणि हा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू आणि हो काय म्हणावं या चेंडूला. सुंदर चेंडू. आकाश काही समजलं नाही आणि सरळ काय करतोय. आणि आता आपल्या संघाला जबाबदारीनं पुढे घेऊन जायची जबाबदारी राजा आणि केतनवर आहे. केतन यांना आता सांभाळून खेळावं लागेल आणि राजाला सुद्धा सांभाळून खेळावं लागेल. म्हणजे एक हा लीडर चांगला गोलंदाज आहे आणि हा पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगली गोलंदाजी मयूरची आणि धावसंख्या 0. अजून खातं उघडलेलं नाही. 0वर 2 विकेट. 4 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू 0 विकेट, 2 विकेट आणि 0 रन. एक सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल मयूरला. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि ह्या असोसिएशन मधली या दिवसातली पहिली मेडल ओव्हर मयूरकडून बघायला मिळाली. 0 रन 2 विकेट. सोमजाई एक बॅकफुटला गेलेली आहे आणि केतनला आता आपल्या संघासाठी जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. एक षटकार चौकारची आतिषबाजी करावी लागेल. तेव्हा कुठं आपला संघ एक मोठ्या संख्येचा पाठलाग करण्यासाठी देवीला देईल. बघूया. बॉलर नेम सुजित. एक युवा गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतो आणि देवळी संघासाठी प्रत्येक वेळी एक तारणहाता म्हणून उभा असतो सुजित. बघूया काय करतोय. आणि केतन एक हार्ड फलंदाजी आणि संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन केतन पुढची फलंदाजी करणार. आणि पुन्हा एकदा सुंदर विकेट निघाली.
खूपच प्रचार असं फलंदाजी करतोय. एकही फलंदाज जागेवर टिकत नाहीये. येतोय जातोय आणि हा पुन्हा चेंडू पुन्हा एकदा आहेत आणि एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही आणि संघाचं खातं उघडलेलं आहे एक धावसंख्येने आणि बॅट्समनने संकेत आपल्या संघाचं खातं ओपन केलं संकेतनी. आता स्ट्राईकला येतो राजाला आपल्या संघाची जबाबदारी आता खांद्यावर घ्यावी लागेल. मोठे मोठे फलंदाज परत गेले तर तुम्हीच राजा पूर्ण स्ट्रेट ड्राईव्ह एक धाव पूर्ण सुंदर गोलंदाजी सुजित एक धाव समाधान धाव संघ ती दोन चेंडू 2 धावा सुंदर गोलंदाजी 3 बॉल सॉरी 3 बॉल सुंदर इनसाइड आउटसाइड एज घेऊन 4 धावा. आता संकेतलाच जबाबदारी घ्यावी लागेल आणि धावसंख्येत वाढ धावसंख्येत झाली होती 6 4 चेंडू आणि 6 धावा. पुढचा चेंडू येऊन सुजित संकेतसाठी संकेत तयार सुजित तयार पुन्हा संकेत उसळलेला लेग साईडला एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण धावसंख्येत वाढ धावसंख्या 8 5 चेंडू 8 धावा शेवटचा चेंडू संकेतसाठी शेवट चेंडू संकेतसाठी सुजित बघूया पुढचा चेंडू संकेत तयार आणि पुन्हा सुंदर शॉट आणि 2 धावांचा प्रयत्न दुसरा सुद्धा पूर्ण सुंदर विकेट संकेतची 2 धावा पूर्ण धावसंख्येत वाढ धावसंख्येत 10 2 ओव्हरच्या सामन्यानंतर धावसंख्येत 10 एक खूप बॅकफुटला चिंचवली संघ आणि देवळी संघच तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज पुढचा गोलंदाज आणि आपल्या संघाचं वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरे शतक घेऊन येत आहे तो स्वप्नील आणि राजा एक चांगला फलंदाज अजूनही मैदानात उभा आहे. बघूया स्वप्नील काय करतोय आणि राजा तयार स्वप्नील तयार कोणता चेंडू स्वप्नीलचा राजासाठी आणि हा फुलटर पद्धतीचा चेंडू आणि आणि सचिन सूर्यकुमार यादव स्टाईल क्रिकेटर सचिन बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. हॅलो बघूया स्वप्नील एक चांगली गोलंदाजी करतोय आणि सचिन स्ट्राईक वर तयार स्वप्नील सुद्धा तयार पुढचा चेंडू स्वप्नीलचा सचिनसाठी आणि हा व्हाईट बॉल अवांतर धावा धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली होती 11. हॅलो चला पुढचा चेंडू आणि हा सचिन विश्वकर्माने उचलून फेकून दिला षटकार वाटतं नाही आणि ही कॅच
चांगला प्रयत्न होता. एक सुंदर अजय डॅनी डॅनी मॉरिस. पुढचा चेंडू धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 11 धावसंख्येवर. पुढचा चेंडू स्वप्नीलचा त्यांच्यासाठी आणि त्यांनी सुद्धा उचललेला चेंडू हवेत आहे आणि हा आपल्याच फलकमध्ये पकडलेला कॅच विकेट. चला पुढचा फलंदाज सुनील. मुंबईतून आलेले आपले फलंदाज सुनील. सुनील मुंबईतून आलेले आपले खास फलंदाज. आता 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये 3 जर षटकार मारले तर गाववाल्यांकडून 500 रुपये पारितोषिक सुनीलसाठी. आणि हा चांगला चेंडू निर्धावेगाचा एकदा पूर्ण. आणि संकेत आता स्ट्राईकवर मराठीपासून नॉन स्ट्राईकवर वाट बघतोय. कधी एकदा स्ट्राईकवर जातोय आणि आता स्ट्राईक मिळाली आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया काय करतोय. धावसंख्येत वाढ. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्येत 12 आणि पुढचा चेंडू स्वप्नीलचा बॅटीसाठी फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि लेस्ट अंपायर डिसिजन नो चेंडू. नो चेंडू 2.99 नो चेंडू आणि हा फ्री हिट. धावसंख्येत 1 वाढ 2 वाढ. धावसंख्या 14 आणि हा फ्री हिट चेंडू सुनीलसाठी. सुनील आता या चेंडूवर आपल्याला काहीतरी पराक्रम गाजावा लागेल. फुल टॉस पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू आणि हा वाईड. धावसंख्या 15. फ्री हिट कंटिन्यू. फ्री हिट कंटिन्यू आणि हा फेडायला चेंडू. 1 धाव पूर्ण. 1 धाव समाधान. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 16 आणि शेवटचा या इनिंग मधला शेवटचा चेंडू तो बघूया. शेवटचा चेंडू या इनिंग मधला आणि हा सुंदर 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 चेंडू आणि हा विकेट. चला फोटो काढून घ्या. सुंदर. हॅलो. आणि देवळी संघाला 17 रनांची गरज आहे. 18 चेंडू 17 धावा. एक छोटस आणि टार्गेट या सगळ्यात लोएस्ट टार्गेट बनावं लागेल या ग्राउंडवरचं. 17 रन. हो माहिती बघितलं. नाही खरा पाणी तो याडे नारळाचं पाणी.
सुंदर ओव्हर जर केली तर काहीतरी प्रेशर टाकता येईल देवळी संघावर असं मला वाटतं. आणि बघूया आता वैभव सर गोलंदाजी करतील आणि स्ट्राईकला येतो मयूर, एक ऑलराऊंडर खेळाडू. आणि हो पहिला चेंडू व्हाईट बॉल, व्हाईट एवंतर धावांनी सुरुवात. धावसंख्येत खात श्री गणेशा झालेला 1 धावा. एकदा अवांतर धावा. आधीच आपल्याकडे स्कोर खूप कमी आणतात आपण, अशी जर अवांतर धावा दिल्या तर आपला संघ आधीच बॅकफुटवर आहे, अजून मागे जाईल सर. तर आपण भडगाव कोण जिंकला टॉसविन आणि हा ऑफ साईडला गटावला चेंडू आणि 4 धावा. अरे तुमचे व्हॉलंटियर्स जाऊ, तुमचे पाठवा पुढे बॉल आणायला, वेळेस पाठवा. चला पुढचा चेंडू वैभव सर 6 धावा. आणि पुन्हा एकदा लेग साईडला सुंदर चेंडू. चांगली फलंदाजी म्हणायला लागेल. 4 धावा. आता फक्त आणि फक्त 7 रनांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडला अडवला चेंडू. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल मयूरकडून. आणि हा सुद्धा 4 धावा. ती 14, फक्त 3 धावांची गरज. आणि वैभव सर पुन्हा एकदा ऑफसाईडला चेंडू आणि हा फिल्डिंग. 2 धावा पूर्ण. धावसंख्येला धावसंख्येवर 16 आणि 4 बॉल 16 धावा. एक सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल मयूर करून. आणि शेवटचा चेंडू नाही जाजू 4 चेंडू 5वा चेंडू घेऊन आणि पुन्हा एकदा ब्लेक साईड 4 धावा. आणि हा विजयी संघ सुंदर फलंदाजी